मित्रांनो, शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा कोरा अशी विधानसभेत घोषणा केली. आणि मित्रांनो, शेवटी 2 तारखेला सरकारने कर्जमाफीचा जी-आर काढला. आणि या जी-आरमध्ये नेमके कोणते शेतकरी पात्र होणार आहेत, सरकारने शेतकऱ्यांना नेमका कसा चुना लावला आहे आणि नेमके यामध्ये शेतकऱ्यांची काय अवस्था होणार आहे, तुम्ही पात्र आहात का नाही, हा व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला स्वतः कळेल. मित्रांनो, या सर्व गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात बघणार येतो. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला मुद्दा, सरकारने 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं इथं आणि ज्या शेतकऱ्यांचे कर्ज हे 30 सप्टेंबर 2025 थकीत येतं, किंवा ज्या शेतकऱ्यांनी 31 मार्च 2025 कर्ज भरलेलं नाही किंवा परतफेड झालेलं नाही, अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी या अहिल्यादेवी होळकर या कर्जमाफीतून होणार आहे. सो 2 लाख रुपयाची कर्जमाफी होणार आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सरकारने या जी-आरमध्ये मुद्दा क्रमांक 3 असा टाकलेला आहे की ज्या शेतकऱ्यांनी याआधीची कर्जमाफी योजना म्हणजे 2019ची जी कर्जमाफी योजना होती, महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना, या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी योजनेत ज्या शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ भेटलेला आहे, अशा शेतकऱ्यांना मित्रांनो फक्त 50,000 रुपयापर्यंत कर्जमाफी भेटणार आहे. आणि ती देखील मित्रांनो, त्यांनी वरची जी मुद्दल आहे म्हणजे 50,000 रुपयाचे वरचे जे पैसे येतं, जेव्हा शेतकरी हे पैसे भरेल तेव्हा त्यांना हे 50,000 रुपये भेटणार इथं. आणि याची मुदत मित्रांनो 1 वर्षापर्यंत ठेवण्यात आलेली, म्हणजे 31 मार्च 2027 तुम्ही हे पैसे भरू शकतात आणि नंतर तुम्हाला 50,000 रुपये भेटणार आहेत. म्हणजे मित्रांनो, थोडक्यात जवळजवळ 12-13 लाख शेतकरी ज्यांना आधीच्या कर्जमाफीचा लाभ भेटलेला होता, हे कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत, कारण फक्त 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदानाप्रमाणे त्यांना कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे. आता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, कारण की यामुळे खूप शेतकरी कर्जमाफीतून बाहेर पडणार आहेत. तिसरी गोष्ट मित्रांनो, जे वन टाईम सेटलमेंट म्हणजे त्यांना जे सांगितलेलं आहे, जे एक वेळ समझोता असतो, यामध्ये मित्रांनो OTSमध्ये तुम्हाला 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान भेटणार आहे. आणि यामध्ये मित्रांनो माफ करा, तुमचं जर कर्ज 2 लाखाच्या वरचं असेल तर 2 लाख रुपयापर्यंत म्हणजे वेगवेगळ्या बँकेत जरी तुमचे अकाउंट असतील तर सगळं मिळून व्याज आणि मुद्दल मिळून 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी होणार आहे. विषय मित्रांनो, प्रोत्साहनपर अनुदान सांगायचं झालं तर 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान भेटणार आहे, जे की मित्रांनो 1.5 लाख 1 लाखापर्यंत भेटायला पाहिजे होतं. सो मित्रांनो, या कर्जमाफीमध्ये कुठे ना कुठेतरी म्हणजे ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकरी कमी करण्याचा अतोनात प्रयत्न केलेला आहे. मुळात या कर्जमाफी योजनेच्या समितीची काही आवश्यकताच नव्हती, कारण याच्यात कसलाही अभ्यास झालेला नाही, कसलाही नाही शेतकऱ्यांचं. यामध्ये मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांना पुढचे कर्ज कधी भेटणार, याची अंमलबजावणी कधी होणार. मुळात मित्रांनो, या कर्जमाफीमध्ये बदल होणं हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे, कारण की हजारो लाखो शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. सो हे एक काही महत्त्वाचे अपडेट होते. यानंतर मित्रांनो, जर तुम्हाला सांगायचं झालं तर याची प्रक्रिया कशी राबवली जाणार आहे, तर यामध्ये मित्रांनो ॲग्रिस्टॅक योजना असेल किंवा आधार संलग्न जे बँक खाते असतील, या सगळ्यांशी एकत्रित करून एक पोर्टल तयार करण्यात येणार आहे. आणि या पोर्टलनंतर तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन करून तुमचं थंब देऊन ही कर्जमाफी होणार आहे. पण मित्रांनो, यामध्ये बहुतांश शेतकरी वगळण्यात आलेले आहेत. आणि हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण की मित्रांनो, यांनी आचारसंहितेचं कारण देऊन मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की पत्रकार परिषदेमध्ये आम्ही कर्जमाफी देऊ इच्छित होतो किंवा त्याचा निर्णय झालेला आहे, पण विधान परिषदेच्या निवडणुका संपल्यानंतर आम्ही याची घोषणा करणार येतं. मित्रांनो, याचं जिवंत उदाहरण सांगायचं झालं तर लाडकी बहीण योजनेचे पैसे आधी द्यायला सुरुवात केली आणि नंतर निवडणुका झाल्या, पण ते पैसे सरकारने प्रत्येक लाडक्या बहिणीला दिले, तेव्हा पात्रता निकष कसलेही बघितले नाहीत. आणि निवडणुका संपल्यानंतर यांनी पुरेपूर जवळजवळ 80 लाख ज्या लाडक्या बहिणी त्या कमी केल्या. मित्रांनो, प्रोत्साहनपर अनुदानाचं सांगायचं झालं तर 2022-23, 23-24 आणि 24-25 या 3 वर्षामध्ये ज्या शेतकऱ्यांनी 2 वेळेस ज्या शेतकऱ्यांनी आपलं कर्ज वेळेवर भरलेलं आहे, अशा शेतकऱ्यांना हे प्रोत्साहनपर अनुदान भेटणार आहे. आणि यामध्ये मित्रांनो, मागच्या कर्जमाफीच्या वेळेस फक्त अशी काही अट नव्हती, एकदा भरलं तरी भेटत होतं, पण यावेळेस सरकारने आणखी एक अट टाकलेली की 2 वर्ष भरलेलं असावं. सो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. यानंतर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे 2025मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे, अशा शेतकऱ्यांचा या कर्जमाफी योजनेत कुठेही समावेश करण्यात आलेला नाही आहे. आपल्याला माहिती आहे 2025च्या हंगामात किती अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आणि मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारने या शेतकऱ्यांना कर्जमाफीत घेतलेलं नाही आहे. यानंतर मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल किंवा तुमच्या लक्षात आली असेल की मुख्यमंत्री नेहमीच मोठे आकडे जाहीर करतात. जसं की मागं अतिवृष्टीच्या वेळेस मुख्यमंत्र्यांनी एवढी मोठी 29,000 कोटीचे पॅकेज जाहीर केलं वगैरे. मुळात मित्रांनो 12-13 हजार कोटी हे पैसे वाटप केले. आणि आता कर्जमाफी देखील मित्रांनो तसाच प्रकार आहे. यामध्ये खूप कमी होणारे शेतकरी आणि पैसे देखील
कमी कमी होणार आहेत. सो कुठेतरी सरकारने शेतकऱ्याला अन्याय केला आहे हे वैयक्तिक मित्रांनो मला तरी वाटते. सो तुमच्या भूमिका काय आहे? तुमचे काही प्रश्न असतील की जे माझ्याकडून सुटले तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट खाली टाका. मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. पण वैयक्तिक मित्रांनो हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की महात्मा ज्योतिराव फुले योजनेत ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला आहे ते शेतकरी अपात्र येतं किंवा त्यांना फक्त 50,000 रुपये भेटणार येतं. त्यानंतर मित्रांनो नवीन 2025 मधले शेतकरी त्यांचा विषय राहिला आहे. त्यानंतर मित्रांनो 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान जे शेतकरी 5-5, 10-10 हजार दुसऱ्याकडून घेऊन कर्ज भरतात त्यांना फक्त 50,000 रुपये हे सरकार देते. त्यामुळे कुठेतरी मित्रांनो या कर्जमाफीत बदल होणं अतिशय गरजेचं आहे. सो तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की या व्हिडिओच्या कमेंट खाली टाका. त्याला आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात. आणि मित्रांनो यामध्ये कुठेतरी शेतकऱ्यांनी जागं होणं गरजेचं आहे. सो हेच एक महत्त्वाचे काही अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचे होते. आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.